आय थिंक दोन्ही कॅप्टन तयार असणार आहेत मैदानाच्या आतमध्ये येण्यासाठी. दोन्ही कर्णधार आपण तयार राहायचे. ई ग्रुप संपन्न झाला आणि आता आपण एफ ग्रुपमध्ये आलेलो आहोत. एफ ग्रुपमधील पहिली मॅच आपल्या भेटीला येणार आहे आणि एफ ग्रुपमधील पहिली मॅच बघण्यासाठी प्रेक्षकांची सुद्धा अलोट गर्दी आपल्याला मैदानाच्या चारी बाजूने बघायला मिळते. दोन कर्णधारांना आमंत्रित करण्या अगोदर नाणेफेक जी केली जाणार आहे त्याच्यासाठी आपल्याला लाभलेले विशेष अतिथी आणि त्यांना सर्वप्रथम मी या ठिकाणी आमंत्रित करणार आहे. भारतीय जनता पार्टी सहकार आघाडीचे अध्यक्ष पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष श्री राजेंद्र रामचंद्र जाधव यांना विनंती करेल की आपण खेळपट्टीच्या दिशेने यायचं आणि त्यांच्या बरोबरीनं त्यांचा समस्त मित्र परिवार त्यांना सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा या. आदरणीय राजेश रामचंद्र जाधव साहेब पालघर जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी सहकार आघाडी यांना विनंती करा आपण खेळपट्टीच्या दिशेने या. त्याचबरोबरीनं त्यांच्या सोबतीनं उपस्थित सर्व मित्र परिवार आपण सुद्धा यायचंय. आपल्या शुभहस्ते इथे नाणेफेक केली जाणार आहे. अनेक मान्यवरांची उपस्थिती या व्यासपीठावरती आपण या अगोदर सुद्धा बघितली आणि आत्ताच्या टॉससाठी उपस्थित सहकार आघाडीचे भारतीय जनता पार्टीचे पालघर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र जाधव साहेब आणि त्यांचा मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे. तर दोन्ही कर्णधार आय थिंक तयार आहेत. चला दोन्ही संघ तयार आहेत. आपण सगळेजण तयार आहेत. आम्हाला सगळ्यांना माहित आहे. सो जास्त वेळ न घेता इन्व्हाइट करूया दोन्ही संघाच्या दोन्ही कर्णधारांना. पहिली टीमचं नाव आहे नवयुग 11 जय स्मृती आणि दुसऱ्या बाजूला जयू स्पोर्ट्स. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया दोन्ही कर्णधारांचं. छत्रपती शिवाजी महाराज की थँक्यू. मला वाटतं आता पूर्ण शिवगर्जना सुद्धा सादर करतोय की काय मयूर. मी राजेंद्र जाधव साहेबांना विनंती करेल आपण नाणेफेकी करण्यासाठी यायचंय. त्या अगोदर दोन्ही कर्णधारांना सूचित करू इच्छितो याच्यावरती DCC आणि दुसऱ्या बाजूला NPL आहे नवापूर प्रीमियर लीग. कोण कॉल करेल? चालेल ओके. DCC असा कॉल आणि DCC आलाय. DCC आल्यानंतर चर्चा मी दोन्ही कर्णधारांशी करणार आहे. मी साहेबांना विनंती करेल की आपण स्थानापन्न व्हायचं आणि त्यांच्या समवेत उपस्थित इथे मित्र परिवार त्यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. नाणेफेकीचा कौल जिंकलाय रोहित. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. मागील वर्षाचा खेळ थोडासा जीवाला एक चटका मनाला एक चटका लावणारा होता. तर यावर्षी कशा प्रकारचा खेळ आम्हाला बघायला मिळेल? मागच्या वर्षाचं आम्ही जे चुका झालेत ते पुन्हा नाही करायला लागणार त्याचा प्रयत्न करू. समोर अर्नाळ्याचा संघ आहे नवयुग जय स्मृती आणि त्या संघासमोर खेळ करत असताना त्यांना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? त्यांना 30च्या आत रोखण्याचा प्रयत्न करू. नवापूरमध्ये आल्यानंतर मागील वर्षी हीच स्पर्धा पहिल्या पर्वामध्ये होती. दुसऱ्या पर्वामध्ये आल्यानंतर या वर्षीचं आयोजन कसं वाटतं? ह्या वर्षीचं ह्यांचं आयोजन तर चांगलंच असतं. दरवर्षीप्रमाणे एक वर्ष लेवल अपच असतं. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. शेजारचा संघ आहे. प्रथम नाणेफेक त्यांनी जिंकत असताना फिल्डिंग स्वीकारले. तुम्हाला बॅटिंग करायची आहे. किती रन्स तुम्ही बघता या मॅच करिता? 30 ते 35 धावा. कालपासूनच्या आतापर्यंतच्या मॅचेस बघता ही मॅच आम्हाला रोमहर्षक बघायला मिळेल. हां भेटेल.
इथं आल्यानंतर कसं वाटलं हे नवापूरचं संपूर्ण आयोजन? आयोजन खूप चांगलं आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही खूप चांगलं आहे. तुझ्यासाठी हा प्रश्न आहे की मावळ्याच्या लुकमध्ये आल्यानंतर कसं वाटतंय आणि काय फील करतोय? आज खूप आनंद होतोय. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. चला रोहित फ्रूट बास्केट आहे तुमच्यासाठी, या इकडे. तुम्ही फिट आहात पण अजून हेल्दी राहा, त्यासाठी DCCच्या नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीगच्या वतीनं हे फ्रूट बास्केट सॉफ्ट ड्रिंक दोन्ही संघांना दिलं जाणार आहे. खा हेल्दी, राहा हेल्दी, खेळा हेल्दी. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांना. पुन्हा एकदा आपण आपापल्या तयारीला लागायचंय. नाणेफेकीचा कौल जयू स्पोर्ट्सने जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय नवयुग 11 जय स्मृती या संघाला. ही मॅच 2 शेजारील संघांमध्ये आहे, एकाच गावामधील संघांमध्ये आहे, त्यामुळे बघण्यासारखी असणार आहे. आणि ही मॅच बघण्यासाठी असंख्य प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यामुळे या मॅचचा थरार जितका रोमांचक असणार आहे तितका कदाचित एखादी मॅच असेल, कारण ही काटेकी टक्कर बघण्यासाठी तुम्ही तयार आहात तर मी जास्त वेळ घेणार नाही. एक छोटासा ब्रेक आणि त्यानंतर परत मॅचच्या दिशेने येतोय. जाऊया डीजेच्या दिशेनं आणि त्यानंतर पुन्हा एकदा पाटीलच्या साह्यानं आपण या मॅचला पाहणार आहोत. धन्यवाद. येस, नक्कीच. डीजेला न संधी देताना परत आपण आधी प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच आणि त्या खेळाडूचं नाव त्या अगोदर मी विनंती करतोय. सहकार आघाडीचे भारतीय जनता पार्टी अध्यक्ष अर्थात आदरणीय सन्माननीय रामचंद्र जाधव साहेब, आपण या आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे मिस्टर सर्वेश चिपट साहेब, आपण या आपल्या शुभ हस्ते भारतीय जनता पार्टी सहकार आघाडी पालघर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते हा किताब दिला जाणार आहे. जी जर्सी स्पॉन्सर करण्यात आली आहे सी कॉस्ट कॅफेचे ओनर सचिनजी वैती यांच्या माध्यमातून. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला सर्वेश चिपट टाकीपाड्याचा हा खेळाडू. कॅमेरामॅन प्रज्वल पोकळेच्या सोबतीनं निर्मल सम्राट संघ क्वालिफाय झालाय. या स्पर्धेसाठी ज्यांचं मोलाचं योगदान राहिलंय, आर्थिक सहाय्य ज्यांच्या माध्यमातून आपले असे हितेश होळकर यांना विनंती करेल आपण यायचं आपल्या शुभ हस्ते भारतीय जनता पार्टी सहकार आघाडीचे पालघर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र जाधव साहेब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी विनंती करेल हितेश होळकर. हितेश होळकर. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आदरणीय राजेंद्र जाधव साहेब भारतीय जनता पार्टी सहकार आघाडीचे पालघर जिल्हा अध्यक्ष आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान याच गावातील सुपुत्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे हितेश होळकर यांच्या शुभास्ते केला जातोय. पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबरीनं या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन हा विशेष सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. साहेब धन्यवाद. पुन्हा एकदा आपलं मनापासून आभार आमच्या समस्त लोकरादेव क्रिकेट क्लबच्या वतीनं, नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीगच्या वतीनं, नवापूर ग्रामस्थांच्या वतीनं आपण या व्यासपीठाला दिलेली भेट आमच्यासाठी खूप काही सांगून गेली, खूप बहुमूल्य आहे. त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. चला जास्त वेळ घ्यायचा नाही, टायमर ऑन होईल. टायमर ऑन झाल्यानंतर कोणत्याही प्रकारे टायमर स्टॉप नाही होणार. ज्या वेळेला रिव्ह्यू रेफर केला जाईल त्याच वेळेला टायमर स्टॉप होणार आहे. गंभीर चालू करायचं. चला टायमर ऑन. पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद राजेंद्र जाधव साहेब, आपण आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल. त्यांच्या बरोबरीनं उपस्थित राहिलेला संपूर्ण मित्रपरिवार आपलं सुद्धा मनपूर्वक आभार. आपण आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला दिलात, या मंचाला आपलं पदस्पर्श लाभलं त्याबद्दल.
चला वेलकम बॅक आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. मैदानाच्या दिशेने जातोय ज्या ठिकाणी मयूर जाधव खेळासाठी तयार झाला आणि त्याच्या समोर समीर कदम. पॉवर प्लेचं पहिलं षटक कोण पॉवर दाखवणार, जय स्पोर्ट्स की नवयुग 11 जय स्मृती. टायमर आतमध्ये आल्यानंतरच चालू होणार, त्याचं एक विशेष कारण आहे, त्याची सुद्धा माहिती तुम्हाला सगळ्यांपर्यंत पोहोचली जाईल. मॅचला सुरुवात ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू बॅटला ब्रश होऊन मागे निघून चाललाय, सिंगल येते. चेंडूला एका धाव्यासाठी खेळलंय, 2 चेंडू आणि 2 धावा. पहिल्या 2 चेंडूवरची ही स्थिती. तीन चेंडू आणि 3 धावा आलेल्या आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. समीर कदम खूप दिवसानंतर त्याला सुद्धा आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय, पण त्याच्या समोर मोठा डाऊन दी ग्राउंड, इनसाइड आउट, चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज बाद. जानू मेरी जान मैं तेरे कुर्बान, जानू मेरी जान मैं तेरे कुर्बान. थँक्यू डीजे. निखिल बाद झाला आणि निखिलची जागा घेण्यासाठी अमान खोत नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. 1-2 वर्ष जर मागे जाल किंवा 3 वर्ष मागे जाल तर या खेळाडूंचा खेळ हा खूप वेगळा होता आणि सगळ्यांनी पाहिलेला आहे की कशा पद्धतीने हे सर्वजण खेळाच्या इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. रोहित ओहो, चांगली फिल्डिंग, फेकी चांगली, पण धावचित होता राहिलाय कारण विकास धसकर चेंडूला गॅदर करत असताना दिसलेत. जगदीश पाटील, त्यांची ओळख आहे जगदीश पेंटर म्हणून. रात्रभर या मैदानाची पाहणी करत याच ठिकाणी रात्रभर थांबत असतात आणि या मैदानाची खास करून ते राखण करतात असं म्हणावं लागेल. ओहो, व्हॉट अ शॉट, कडक, शांत स्ट्रोक बाय मयूर जाधव, चौकार. दुनिया चले पिछाड़ी तो मैं चलूं अगाड़ी. डुलू दिलं बरोबर. विकास धसकरच्या उजव्या बाजूने चेंडूला बंदुकीच्या गोळीच्या रफ्ताराने पाठवलं सीमारेखा पार, चौकार. 4 धाबा, षटक संपलं. 8 धाबा आल्या, पॉवर संपली कारण पॉवर प्लेचं षटक संपलंय. आता इथून पुढची येणारी 3 षटकं पाहण्यासारखी असणार आहेत. दोन्ही संघांचा खेळ एकमेकांना चांगल्या रीतीने माहित आहे, एकमेकाच्या शेजारील संघ आहेत, एकाच गावाला बिलॉंग करणार आहेत, त्यामुळे या 2 संघांमधलं बॅटल हे सर्वांसाठी पाहण्यासारखे जरूर असेल. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, एका धावेसाठी चेंडू निघून गेलाय, सिंगल धाव येते. अमान मयूर चांगलं कॉम्बिनेशन आहे दोघांमध्ये आहे, चांगलं कॉर्डिनेशन आहे, दोघे एकमेकांना चांगली साथ देतात. या अगोदर सुद्धा अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी एकमेकाला साथ दिली आहे. चेंडू पुन्हा एकदा एका धावेसाठी चाललाय, सिंगल येते. जेवढे सिंगल येणार तेवढा गोलंदाज वेगळा विचार करून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करणार आणि तो प्रयत्न कदाचित चांगला किंवा वाईट. ड्राईव्ह, इट्स नॉट ओनली ड्राईव्ह, इट्स द फॅब्युलस ड्राईव्ह, ज्याच्यावरती येतोय चौकार. 4 धावा. चौकाराला 4 धावा आल्या आणि आता मयूरचे ब्लास्ट सर्वांसमोर सादर होत असताना दिसत आहेत. हलक्या हाताने मयूर ऑन साईडला चेंडूला पाठवलंय. मयूरच्या अंगामध्ये ते पर्व आलंय. तुम्ही 1 वर्ष जर मागे जाल, सायबा प्रीमियर लीग मध्ये त्यांनी केलेला परफॉर्मन्स, मोठमोठ्या संघांना थक्क करून टाकणारी ती खेळी आणि त्या खेळीद्वारे बेस्ट बॅटरचा मिळवलेला तो किताब आणि तिथून उंचावलेला आत्मविश्वास, आज मयूर त्याच आत्मविश्वासाला पुढे नेत असताना संघाचं ट्रम्प कार्ड बनून राहिलाय. 2 षटकं संपलीत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 या धाबा धावपलकावरती आहेत.
रविकांत घरत नवीन गोलंदाजी मार्कवरती तयार. जय स्पोर्ट्स संघाकडून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून चालला ऑन साईडला डिक्लेअरच्या दिशेने. बघा प्रत्येक प्रेक्षक सुद्धा या मॅच मध्ये तितकाच मोठा इन्व्हॉल्व आहे. छोटी छोटी मुले सुद्धा सांगतात की इथून पुढे काय होणार आहे. अच्छा, ज्याने खेळपट्टी बनवली त्या खेळपट्टी बनवण्याचं कार्य ज्याने केलं असे आमचे निलेश वाडकर यांचे सुपुत्र. मागून कमेंट खूप चांगली. ओ बीट केला अमानला, आणि अमान बीट होत असताना कोणती धाव नाही, डॉट बॉल आलाय. खूप वेळानंतर डॉट बॉल, खूप वेळानंतर नाही तर विकेट गेल्यानंतर हा पहिला डॉट बॉल आहे आणि त्याच्यासाठी जवळजवळ 11 बॉल मोजाव्या लागल्यात. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा एका धाब्यासाठी चेंडू निघून चाललाय. सिंगल मिळेल, सिंगल पेक्षा जास्त काही नाही. रविकांतचा हा चेंडू लेग ब्रेक. पुन्हा एकदा ऑन साईडला किरण घरत चेंडूवरती जात आहेत, तोपर्यंत एक धाव. प्रेक्षक बघा किती मोठ्या प्रमाणात या मैदानाच्या चारी बाजूने उपस्थित आहेत. मगाशी राजेश वैती यांनी सांगितलं की आज उद्या परवा मोठ्या प्रमाणात असंख्य क्रीडा रसिक या मैदानाच्या चारी बाजूने आपल्याला बघायला मिळतील. नवापूर गावाचं क्रिकेटवरती असलेलं प्रेम आपल्याला बघायला मिळणार आहे. या अर्नाळा गावाचं क्रिकेटवरती असलेलं प्रेम आपल्याला बघायला मिळणार आहे. तुर्तास 3 षटकं संपल्याने 3 षटकं संपल्यानंतर 22 धाबा धावपलकावरती आहेत. आणि म्हणूनच की काय डोकरादेव क्रिकेट क्लबने या स्पर्धेचं नाव नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग असं ठेवलंय. बॅनर समोर जे कोणी प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे आपण या बाजूला यायचे. तुमच्या मागे आमच्या स्पॉन्सर्सचे बॅनर आहेत. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे जयप्रकाश पाटील साहेब, आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. हलक्या हाताने खेळले, चेंडूला एका धाब्यासाठी पाठवलं. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे जयप्रकाश पाटील साहेब, आपल्याला पुन्हा एकदा विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. ओ लेग स्टंपच्या बाहेर, वाईट बॉल. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये येते. चांगली मॅच रंगेल. धावा कितीही बनवत, कमी असोत जास्त असोत, 30 असोत 25 असोत 35 असोत 40 असोत, या मॅच मध्ये शेवट असा काहीसा माहोल आता बनलाय. मैदानाच्या आतमध्ये जी आउटफील्ड आहे तिथे थोडासा ओलसरपणा जरूर आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी. मकरंद पाटील बख्याने चेंडूला अडवलं, रोहितने फेकलं, विघ्नेशने गॅदर केलं. चेंडू स्टंपला लागेपर्यंत अमानने त्याची चपळाई दाखवली. एक धाव धावून कंप्लीट झाली. सिंगल आलाय. 26-26 2वरती 6 हे धावपलक आहे. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. मयूरचा ब्लास्ट. ओ इथे समीरच्या हातामध्ये पेकी करेपर्यंत मयूर पोचला म्हटल्यानंतर डॉट बॉल आलाय. डीसीसी संघाच्या पाठीशी नेहमीच उभं राहणारं व्यक्तिमत्व, डीसीसी संघाचे हार्डकोर फॅन आदरणीय दिलीपजी म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. एक दर्दी क्रिकेट प्रेमी आहेत. कोण आउट, हा की तो की हा, पंचांनी सांगितलं. मी दिलीपजी म्हात्रे साहेबांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यायचं. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. ओ लाल दुपट्टे वाली तेरा नाम तो बता, ओ काले कुर्ते वाली तेरा नाम तो बता. निखिल पाटील. सिंगल आल्यानंतर धावपलक जाऊन पोहोचला 28 किती 28 वरती. आणि पहिली इनिंग समाप्त होत असताना 28 म्हणजे 29 धावांचं लक्ष आहे. चला लवकर मैदानात. नवयुग जय स्मृती आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. आणि जय स्पोर्ट्स आपण लवकरात लवकर मैदाना बाहेर या आणि 2 फलंदाज पाठवायचे आहेत.
डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026चा थरार आपण पाहतोय. 24-29चा पाठलाग आणि बचाव आपण बघणार आहोत. परंतु त्या अगोदर स्क्रीनवरती या नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीगचं काही क्षणचित्रे जी काल आणि आज मध्ये आपल्याला बघायला मिळालेत. लेट्स प्ले. कॉपी करायची नाही. क्वालिटी क्वालिटी आहे. दमलाय नावात ये वाट आहे गावात. ये दमलाय नावात वाट आहे गावात. आपल्याला भिडायचं नाही. दमलाय नावात वाट आहे गावात. आपल्याला भिडायचं नाही. ठेवतो या फाडून टाकतो या गाडून आडव्यात शिरायचं नाही. नाच करायचा नाही. आपला नाच करायचा नाही. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं बक्षीस. चेतन मेहर ज्यांच्या माध्यमातून पाण्याची सुविधा या स्पर्धेसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल विघ्नेश साखरतोडेच्या बॅटमध्ये येतोय. दमदार चौकार. थँक्यू विजयजी खाणे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. विघ्नेशने लगातार 3 चेंडू 3 चौकार मारले तर केतन पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस देण्यात येणार आहे. विजयजी खाणे साहेब यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. पुढील बॉल दर्शन आहिरेसाठी सिंगल खेळलाय. एका धावेसाठी चेंडू निघून चाललाय. आमच्या जतीन पाटील यांच्या हातामध्ये एक धाव मिळेल. आज जतीनचा लुक सुद्धा बघण्यासारखा आहे. बघा बसण्याची पद्धत कशी आहे. 6 डीसीसी आणि गुरुदत्तचं एक वेगळं नातं. त्या चर्चेकडे सुद्धा मी येणार आहे. तुर्तास इथे काय टॅप चौकार 4 धाबा. थँक्यू डीजे. 10 धावा धावपल करते. डीसीसी आणि गुरुदत्तचं वेगळं नातं काय. याच मैदानावरती गेल्या वर्षी या संघाने फायनल खेळली होती आणि अल्केश पाटील आणि मृदुल मेहर यांची दोस्ती सगळ्यांना परिचित आहे. गाणं बनवण्यामागे त्यांचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे. म्हणजे जे काय लिरिक्स आहेत ते त्यांच्या माध्यमातून लिहिण्यात आल्या होत्या. खूप साऱ्या गोष्टी आहेत. शक्य होईल तितक्या गोष्टी आम्ही समालोचनाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करू. हलक्या त्यांना ड्राईव्ह केलं चेंडूला पुन्हा एकदा एका धाबेसाठी. मैदानाच्या आतमध्ये 2 चौकार आल्यानंतर पहिल्या षटकामध्ये धावांचा ग्राफ थोडासा वरती दिसतोय. परंतु नवयुग स्मृती पलटवार करणं जाणतीये. या मॅचला आपल्या बाजूने झुकवण्यासाठी ते पूर्णपणे प्रयत्न करतील. पहिलं षटक प्रेमचं थोडं मागणं थोडं जरूर राहिलंय. पण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आलेल्या 12 धावा 18 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी उर्वरित राहिलेली इक्वेशन यापुढील होणारी मॅच दोन्ही कर्णधार आपण एंट्री गेट जवळ यायचे. तन्मय मेहर आणि मानव मेहर यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. एंट्री गेट जवळ गुरुदत्त मनेलपाडा आणि साईबाबी दोन्ही कर्णधार आपण एंट्री गेट जवळ जाऊन थांबायचंय. 18 चेंडू आणि 17 धावांची गरज. भुवनेश खोत नवीन गोलंदाजी मार्क वरती तयार. गिरकर जर बॅटिंगला आला तर चिराग आंबळे यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. भुवनेश खोत आल्यानंतर पॉवर प्ले घेतलं गेलंय आणि विजयजी खाने यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस हॅट्रिकसाठी आहे.
विघ्नेशच्या लगातार 3 चौकाराला केतन पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. बक्षिसांची खैरात. पण सध्याची स्थिती काय सांगतेय, ही मॅच कोणत्या कंडिशनमध्ये आहे आणि कोणत्या वेने खेळ केला जातोय यावरती सुद्धा नजर टाकावी लागणार आहे. अनेक मान्यवर या स्पीडवरती येत असताना आपण बघितलेत. प्रत्येकाचा आदरातिथ्य करण्याचा प्रयत्न समस्त डोकरादेव क्रिकेट क्लबने केला आहे, नवापूर ग्रामस्थांनी केला आहे. आणि कौतुक करावं तितके कमी आहे. या आयोजनामध्ये नवापूर ग्रामस्थांची इन्व्हॉल्वमेंट, डिस्ट्रिक्टच्या प्रत्येक खेळाडूची इन्व्हॉल्वमेंट खूप मोठी आहे. आणि म्हणूनच या स्पर्धेने एक मोठा स्तर गाठला आहे, तो पश्चिम पट्ट्यामधील नामांकित स्पर्धांमध्ये नाव सामील करण्याचा. टायमर ऑन आहे, या गोष्टीचं सुद्धा भान असू द्यात. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना भुवनेश खोत ज्याने पहिला चेंडू एका धावेसाठी हाताळला. पॉवर प्लेचं षटक आहे. विघ्नेश समोर, विघ्नेश ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवला. HP 33 चेंडू अडवला. डॉट बॉल आला आणि डॉट बॉल आल्यामुळे आता काय घडणार आहे, रन बॉल. इथून दडपण दोन्ही संघांवरती समान. बॅकफुट जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. ओ ये बहुत बड़ी मिस्टेक, क्या जरूरत थी, काय गरज होती का. एक धाव मिळणार होती, तिथे चौकार गेलाय आणि 4 धावा धावपलकामध्ये वाढत असताना. मनोर बाजारान तुला मी पाहिलंय, तेव्हापासून जीव तुझ्यात गुंतलाय. थँक्यू. दोन्ही कर्णधार गुरुदत्त मनवेलपाडा आणि साईबाबी. आपण एंट्री गेट जवळ जायचंय जिथे तन्मय आणि मानव आहे. दोघांशी संपर्क साधायचा आहे. साहिल पाटील चला लवकरात लवकर. हर्षित, मनीष, रोहन समोर. ऑफ ड्राईव्हचा फटका, डॉट बॉल आलाय. बघा मॅच तितकीशी सोपी आहे जरूर, परंतु येऊन जाऊन काल 9 चेंडूने 8 धावांची मॅच नव्हती फिनिश करता आली होती, ती भीमप्रियाला निर्मळला. आज सुद्धा काही अशा सरप्राईज करणाऱ्या मॅचेस आपण बघितल्यात. 6 चेंडू 5 धावा त्यांचा बचाव इथं होताना आपण बघितलाय. आणि म्हणूनच ही मॅच आता काय तशाच पद्धतीची मॅच बघायला मिळेल का. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. मगाशी राजेश वैद्य यांनी सांगितलं की सामना केव्हाही कोणत्याही स्थितीमध्ये पलटू शकतो. आणि यावेळेला अडवण्याचा प्रयत्न आणि निखिल पाटीलचे एफर्ट्स बघा. हाइट कम पर फाइट ज्यादा थी इस एफर्ट में. जबरदस्त एफर्ट, जिथे एकच धाव येताना दिसते. चेतन भोईर सुद्धा नवयुगच्या स्क्वॉड मध्ये. एक काळ चेतन भोईरचा सुद्धा होता ज्याची फिल्डिंग ही बघण्यासारखी असायची. ओराम क्रिकेटमध्ये NC चषकामध्ये केलेली बॅटिंग आजही सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. चेतन भोईरने जर का बॉल अडवला डाईव्ह लगावून तर त्याचे मित्र हितेश पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस लगावण्यात आलेलं आहे. नॉनव्हेज खाऊन तब्येती झाल्याच पाहिजेत. अरे ढेऱ्या घेऊन फिरायला आपण काय पोलीस आहे का काय. बारा चेंडू आणि 9 धावांची गरज. चेतन भोईर नवीन गोलंदाजी मार्कवरती तयार. चेतन समोर दर्शन. टॅप काढण्याचा प्रयत्न चेंडूला केलाय. चेंडू मागे निघून गेलाय आणि तिथे निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. गंभीर पाटील तटस्थ आहेत आमचे ऑफिशियल अंपायर या स्पर्धेसाठी. त्यांच्या साथीने विवेक पाटील खूप चांगली कामगिरी राहिली आहे. हलक्या हाताने ऑन साईडला दिशा देत असताना सिंगलसाठी पाठवलंय. निखिल वेगाने चेंडूवरती आलेत. एकजूट काय असते हे नवयुगने अनेक वेळा दाखवलंय. संघर्ष काय असतो त्यांनी जवळून बघितलाय. या मॅचला सुद्धा टर्न करणं ते जाणतायत. चेतन भोईरचं षटक निर्णायक असणार आहे. निर्णायक क्षणी निर्णायक वेळेला आलेला हा विकेट. विघ्नेश साखळतोडे बाद. साऊंड एकच लावायचा, समोरच्याला गार करायचा. एवढा घाण आवाज सोडणार आहे ना नुसतं झाकूच झुक. विघ्नेश साखळतोडे बाद. विघ्नेश साखळतोडे एक अर्नाल्याचा अतिशय उद्योजक क्रिकेट खेळाडू. अर्नाल्याने अनेक खेळाडू दिले आम्हाला. मग सुनील पुजारी म्हणून, विनायक भोईर म्हणून, प्रशांत घरत असो, अनेक खेळाडू दिले. एक दुःखाची गोष्ट अशी होती की आमचे अतिशय सुप्रसिद्ध आणि उद्योजक खेळाडू सुनील पुजारी हे क्रिकेट खेळत होते आणि रेल्वेमध्ये मला वाटतं
हितेश पाटील यांच्याकडून अजून 2 डॉटसाठी 200 रुपयाचं बक्षीस चेतन पण भोईरा. ते सुनील पुजारी तिथे काम करीत असताना एक स्पॉट त्यांच्या अंगावर पडला आणि एक दुःखद निधन दिले. सुनील पुजारी आमच्यातून निघून गेले. सचिन काकडीकर म्हणून किंवा अनेक खेळाडू अर्नाल्याने दिले. नाही आणि त्या साऱ्या गोष्टींचं म्हणतात ना, एखाद्याला बघून किंवा फॉलो करूनच अनेक खेळाडू घडत असतात. याच साऱ्या खेळाडूंनी त्या क्रिकेटची सेवा केली म्हणून आज अर्नाळ्याच्या क्रिकेटमध्ये इतके सारे खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. तुम्ही जशी नावं घेतली त्याच्यापुढे अनेक सारी नावं, महेश कोडू यांचा सुद्धा उल्लेख करावा लागणार आहे. वन ऑफ द लिजेंडरी प्लेयर याच गावातून आहेत. अनेक असे खेळाडू, चार्ल्स गावद्या म्हणा किंवा संदीप खरवत म्हणा, ही सगळी नावं प्रमोद लिहिली आहेत. त्यानंतर ही सगळी जी काही जुनी अनिल घरत आहेत, ही अशी जी नावं आहेत जी आता टेनिस क्रिकेटच्या पटलावरती खूप चांगला परफॉर्मन्स करतात. नवोदित खेळाडूंमध्ये मकरंद पाटील लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा प्रभावित करतात. विनायक भोईर तर आहेतच, प्रशांत घरत आहेतच, विघ्नेश साखलतोड आहेत. अनेक अशी नावं आता करण वैती आपल्याला मिळाला आहे. अशी अनेक नावं आहेत. तुर्तास मॅचच्या दिशेने जाऊयात. शेवटचे 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. 6 मध्ये 6. पहिला बॉल जयचा ऑन साईडला खेळला, एकच धाव येते. जयची राजेशजी वैती आमच्या साथीने आहेत. राजेशजी 6 चेंडू 6 धावावरून आता 5 चेंडू 5 वरती मॅच झाली आहे. पण अजूनही सगळ्यांना विश्वास आहे की हा सामना कोण्याही एका संघाकडे वळलेला नाही आहे. कोणताही संघ जिंकू शकतो. दोन्ही संघांमध्ये ती धमक कुवत या मॅचला फिनिश करण्याची आहे. तुम्हाला मी सांगतो, निर्मलची मॅच असो, क्वालिफायची मॅच असो किंवा आता चालू असलेली मॅच, प्रेक्षक वर्गाचे चेहरे पहा तुम्ही. कारण मॅचेस अतिशय सुंदर रीतीने चालू आहेत. म्हणजे कट टू कट मॅच चालू आहेत. प्रेक्षकांचे चेहरे बघा, अतिशय आनंद लुटत आहेत प्रेक्षक. कोणताही व्यक्तिगत म्हणजे वाईट हे न करता एक क्रिकेट मॅचचा आनंद लुटत आहे. नाही, हीच तर शिस्त आहे. आणि या सर्व गोष्टीचं श्रेय जातं सर्वप्रथम नवापूर ग्रामस्थांना आणि सर्वात मोठं श्रेय जातं DCC च्या संपूर्ण टीमला, त्याचबरोबर वसई विरार बॉक्स अंडर क्रिकेट असोसिएशनला. 3 चेंडू 3 आलेत. पुन्हा एकदा 1 धाव. निखिल वेगाने आलाय, चेंडूवरती फेकी केले त्याने. लगोरीमध्ये जशी ती लगोरी उडवली जाते तसाच काहीचा प्रयत्न केला. आणि लगोरीमध्ये सुद्धा महाराष्ट्राला रिप्रेझेंट करणारा जितू याच गावामधील आहे, जुना कोळेवाड्यातील. हे सुद्धा आहे. रिव्ह्यू घेतलाय कशासाठी? अच्छा, पंच चेक करणार आहेत. चेंडू पडला तेव्हा पाय कुठे होता? पुन्हा एकदा तेच सांगावंसं वाटतं. कोणी किती काही बोललं तरी सुद्धा पंचांना जे वाटतं तेच योग्य आणि तेच खरं. मगाशी मी त्या विषयावरती थांबलो होतो. नालासोपारापासून, निर्मलपासून, अर्नाळ्यापासून, विरारपासून अनेक आपल्याकडे आज खेळाडू आलेले आहेत. विशेष म्हणजे खाण्यापिण्याची व्यवस्था, भले पैशाने का असो ना, आम्ही 2 हॉटेल टाकलेले आहेत. सर्व व्यवस्था त्यांची चालू आहे. पोटात काय गेल्यानंतर खेळायला सुद्धा तो आनंद होतो. तशा पद्धतीने सर्वांची व्यवस्था चालू आहे. 2-2 जिंकणार कोण? 2 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे म्हटल्यानंतर या 2 धावा होणार की रोखल्या जाणार? मित्र हो, जर का हा सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. बैठे हो क्यों खाली, बजाव ताली. नहीं बजाओगे तो मजा नहीं आएगा. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. बिग राउंड ऑफ क्लॅप्स फॉर बोथ टीम्स. नवयुग जय स्मृती. दोन चेंडूमध्ये 2 धावा जिंकण्यासाठी 2 धावेची आवश्यकता. बघूया, पहिलाच दोघांचा सामना आहे आणि पहिल्या सामन्यामध्ये कोणाचा विजय होतो. 2 चेंडू फक्त सामन्याचे शेवटचे बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी सुद्धा 2 धावेची आवश्यकता. अतिशय पांगवा केलेलं आहे क्षेत्ररक्षण, कारण चेंडू हा बाहेर जाता कामा नये. जर चेंडू बाहेर गेला तर एकेरी धाव मिळणार आहे. एकेरी धाव मिळणार आहे आणि ती एकेरी धावच महाग पडणार आहे. 1-1-1-1 2-2-2-2-2. आता 2-2 ची मॅच 1-1 वरती येणार का बघावं लागणार आहे. अटॅकिंग फील्ड, स्लीप पोझिशन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट पोझिशन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. मध्येच चेतन भोईर आपल्या अनुभवाचा वापर करण्याचा प्रयत्न करतात. जयच्या हातामध्ये चेंडू आहे. जय पूर्णपणे ताकदीनिशी हा चेंडू हाताळत असताना समोर दर्शन आहे रे. दर्शन ओ रनआउटची. ओ इथे काय घडलंय? 2-2 ची गरज असताना धावचीच्या रूपाने गडी 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 बाद. विकास धसकर डिपार्ट्स गॉन. तेरा प्यार कहाँ हम कहाँ तुम, हुए तुम कहाँ तुम, अभी जाए के बाद ओ यार. तेरा प्यार
कहाँ हम कहाँ तुम हुए तुम कहाँ तुम अभी जाए के बाद ओ यार थैंक यू डीजे। याद सब कुछ आ रहा है, याद हर चीज आ रही है, बस उस याद को दोहराना चाहेंगे या फिर उसको बदलना चाहेंगे ये देखना होगा। मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला हा सामना एक रंगतदार स्थितीमध्ये आलाय। ज्याने अटॅकिंग फील्ड लावली होती ते आता सेफ बाउंड्री लाईन वरती आलेत। 2 मध्ये 2ची गरज असताना सामना 1 वरती 2 अशा स्थितीमध्ये आलाय। एकामध्ये 2 करायचे आहेत, एकाचे 2 करायचे आहेत आणि ते 2 केल्या बगैर तुम्हाला विजय मिळणार नाहीये। पण नवयुग जय स्मृती ज्या वेळेला फासला मोठा होता 3चा होता तरी सुद्धा त्यांनी संयम गमावलेला नाहीये, त्यामुळे त्यांचे खांदे थोडेसे उंच आहेत। मोमेंटम कोणाच्या बाजूने? सामना नवयुग की जय स्पोर्ट्स। 1 2 मोठा मोठा फटका, फलंदाज बाद, मॅच फिनिश, मॅच ओव्हर, सामना संपला, सामना जिंकला नवयुग। संतोष मामा जय स्मृतीने जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा जीवलग जीवाचा एका पिवाचा नाही त्याला तोटा मोठ्या मनाचा, हवा पिवाचा नाही त्याला तोटा मोठ्या मनाचा, जीवलग जीवाचा आमचा संदीप दादा जीवलग जीवाचा। थँक्यू डीजे। जीवलग जीवाचा आणि खरोखरच ही जीवाला लागणारी मॅच होती। जयू स्पोर्ट्स पराभवाच्या छायेत आणि नवयुग जय स्मृतीने हा सामना जिंकलाय। मॅन ऑफ द मॅच आहे या मॅचचा, ज्याने 12-10च्या इक्वेशन मध्ये चांगली बॉलिंग केली आहे। 12-9 मध्ये खेळाडूचं नाव आहे चेतन भोईर। चेतन भोईर ठरतोय मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच। आणि हितेश पाटील कडून 100 रुपयाचं बक्षीस आहे। दोन्ही कडनं जर आपण तयार असतील तर आपण टॉस साठी सुद्धा जाणार आहोत। मोरे सर तुम्हाला एक सांगतो, प्रेक्षक वर्ग आज म्हणजे खेळाडू प्रेक्षक शोकिंग हा जागेवर उभा आहे, स्तब्ध उभा आहे का? मॅचेस एकदम टप टू कट, कट टू कट, एक शेवटच्या चेंडू पर्यंत मॅचेस चालू आहेत। नवापूरमध्ये क्रिकेटला जपणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे, हे या सर्व प्रेक्षकांनी दाखवलंय आणि म्हणूनच या प्रेक्षकांचं करावं तितकं कौतुक कमी आहे। तुम्ही सांगायचं ना आम्हाला काय? आपल्याला अर्नाल्याने अनेक खेळाडू क्रिकेटपटू दिले, मग तुम्हाला पहिलं सांगितल्याप्रमाणे पोलीस आपल्या पोलीस दलातील सर्वांना सहकार्य करणारे गौतम पाटील यांच्यातर्फे तिथे मॅन ऑफ द मॅच, शिवाय ते खो खो खेळाडू, अंडरआर्मचे खेळाडू, मॅन ऑफ द मॅच यांचं नाव आहे चेतन पाटील। जोरदार सॉरी चेतन भोईर, जोरदार टाळ्यांचा वाजवा, जोरदार टाळ्या वाजवा। चेतन भोईरसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात, खूप दिवसानंतर 12 आले। चेंडू 10 धावा दिलेल्या आहेत आणि 2 विकेट, 6 1 विकेट घेतली, पण 12-9 मध्ये चांगली बॉलिंग केली आहे। पुढील मॅच साठी दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा। यानंतर होणारी मॅच शेवटच्या ग्रुपमधील म्हणजे आजच्या दिवसाचा जो काही एफ ग्रुप आहे त्याच्यातील दुसरी मॅच असणार आहे। दोन्ही संघ पहिल्यांदाच खेळतील आणि त्यासाठी त्यांच्या दोन्ही कर्णधारांना आपण आमंत्रित करणार आहोत। त्या अगोदर पीस ऑफ नेचर